कालपासून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या मध्ये अतिशय पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचंही नुकसान झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी घरांचं नुकसान झालं. बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला एअर लिफ्टिंग करावं लागलं. मला रात्रीच फोन आलेले होते उस्मानाबाद जिल्ह्यातून आणि माझ्या बीड जिल्ह्यातून. तिथं आम्ही ताबडतोब सकाळ उजाडल्यानंतर हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न केला, परंतु नाशिकमधनं असा मेसेज आला की आमच्या इथलंही हवामान लगेच हेलिकॉप्टर उडू शकत नाही, परंतु जरा हवामान थोडं जरी क्लिअर झालं करतो आणि तिथं जाऊन जे आपले लोक अडकलेले आहेत या सगळ्या पूरजन्य परिस्थितीमुळं त्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी नेतो. बाकीच्या एनडीआरएफ एसडीआरएफच्या तर सगळीकडेच आमचे कलेक्टर एसपी सीओ असे लक्ष ठेवून आहोत. आम्ही इथल्या आपत्ती व्यवस्थापनाची आमची यंत्रणा आहे, तिथून आम्ही सगळेजण डिझास्टर आमचं जे कार्यालय आहे तिथून आमच्या सगळ्यांचं तिकडे लक्ष आहे. मुख्यमंत्री पण सतत संपर्कात आहे या सगळ्या लोकांशी आणि उपमुख्यमंत्री पण संपर्कात आहे. अपेक्षेपेक्षा म्हणजे मला सकाळी पुन्हा मी किती पाऊस पडला तर सांगितलं तर एका ठिकाणी एका रात्रीत 6 इंच पाऊस पडला की जिथं त्यांची सरासरी पण वर्षभराची 13-14 इंच 15 इंच आहे. अशा ठिकाणी एकाच वेळेस 6 इंच पाऊस. आणि झालं काय, बरीचशी धरणं सगळी भरून गेलेली आहेत. त्याच्यावर धरणामध्ये येणारा येवा आणि फ्री कॅचमेंट एरिया ज्याला आपण म्हणतो, धरणाच्या गेटच्या बाहेरचा खालचा भाग, तिथंही पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे. त्याच्यावर धरणाचंही पाणी सोडलंय आणि पुढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. छोट्या छोट्या नद्या तिथल्या मोठ्या नदीला मिळतात त्या तुडुंब राहत मावूच शकलं नाही आणि पाण्याने बाहेरचा रस्ता पकडला आणि त्याच्यातून नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठी राहत असणाऱ्या नागरिकांना, तिथं असणारी मंदिरं आणि सगळ्याच त्यांची दुकानं वगैरे ह्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पण पहिल्यांदा सगळ्या आमच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं प्राधान्य दिलेलं आहे. त्यांना जेवण, त्यांना जे काही नाश्ता चहा पाणी हे कसं त्यांच्यापर्यंत पोहोचेल ह्याला आम्ही सगळ्यांनी अग्रक्रम दिलेला आहे. पंतप्रधान महोदयांनी अतिशय चांगला निर्णय घेतला. त्याच्यामध्ये एक झालेलं आहे, सागर जे किती काही म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर ज्याचं 5% होतं ते 0% केलं, ज्याचं 12% होतं ते 5% केलं, ज्याचं जवळपास 28% होतं खाली वगैरे आणलेले. काही लक्झरियस, अगदी लक्झरियस त्याला आहे तसं ठेवलं, परंतु तो वर्ग फार थोडा असतो आणि त्यांची ऐपत असते द्यायची. परंतु ज्या दैनंदिन वापरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना गरजा लागतात, वस्तू लागतात, त्या वस्तूंच्या सगळ्या किमती एकदम खाली आणण्याचा ऐतिहासिक निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आणि काल लोकप्रिय प्रधान तो जाहीर पण केलेला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. एक गोष्ट खरी आहे की त्याच्यातून सगळ्याच राज्यांच्या मध्ये जो काही टॅक्स जमा होत होता, केंद्रालाही त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तो टॅक्स कमी जमा होणार आहे आणि राज्यांना पण कमी जमा होणार आहे. पण टॅक्स जमा करून नागरिकांना नाराज ठेवणं ह्याच्यात अर्थ नसतं. नागरिक पण समाधानी असले पाहिजे आणि ज्याची ऐपत आहे त्यांच्याकडनं कर पण मिळाला पाहिजे. नाही, मागे आम्ही बघितलेलं आहे काही काही गोष्टीमध्ये मी अनेक वर्ष अनुभव घेतो. काही वेळेस रेट कमी झाल्यानंतर खरेदीदारांची, ग्राहकांची संख्या वाढते. विक्री वाढल्यामुळं मी अंदाज घेतोय, बघू 6-1 महिन्यात आतापर्यंतचं जे काही चाललेलं होतं त्याच्यात अंदाज बांधला तो त्याप्रमाणे खरा ठरलाय. परंतु आम्हाला दोन्ही बाजूनी सांगितलं जातं की नाही, घेणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक हा ती व्यक्ती थोडेसे महाग वाटत होते म्हणून कमी घेत होते, ते आता त्यांना पाहिजे तेवढी घेईल असं होऊन विक्री वाढल्यानंतर इथं कमी झालेला कर दुसऱ्या जास्त विक्री होऊन प्रमाणामध्ये विकल्या जातील
स्वदेशी नारा हा दिलेला आहे, जो फार पूर्वी महात्मा गांधींनी दिलेला होता. तोच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र दादा, मोदी साहेब. सुप्रियाताईंनी एक वक्तव्य आता माध्यमांसमोर येत हा, आहे की आर्थिक निकषाच्या आधारावरती आरक्षण जे आहे ते दिलं पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी. तुम्हाला एक माहिती आहे, अशा प्रकारे ह्या बाबतीमध्ये अनेकदा अनेक मान्यवरांनी हे केले. स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण हे केलेलं होतं, अनेकांनी केलेलं होतं. आणि म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांनी मधल्या काळामध्ये ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही अशांना EWSमध्ये आरक्षण 10% देण्याचा निर्णय घेतला. कारण इतर वर्गामध्ये देखील गरीब घटक आहे, गरीब वर्ग आहे, त्यांची मुलं मुली आहेत. त्याच्यामुळे असा म्हणणारा एक वर्ग आहे की बाबा तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत असणाऱ्यांना प्राधान्याने मदत करावी. पण राजकीय नको, म्हणजे सामाजिक नको, डायरेक्ट आर्थिक हे का आम्ही आत्ता जे काही संविधानाने जे सांगितलेलं आहे, घटनेने कायद्याने जे सांगितलेलं आहे त्या रस्त्याने आत्तापर्यंत आपण पुढं चाललेलो आहे. जोपर्यंत वंचित वर्ग किंवा पिछडा वर्ग हा इतरांच्या बरोबर येईपर्यंत आरक्षण हे चालू राहावं असं म्हणणारा आणि तशा पद्धतीनं पुढे जाणारा अनेक जण आहेत. दादा, तुम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहात. तुमच्या ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला अशी तक्रार घेऊन भाजप क्रीडा आघाडी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गेलेली आहे. जर भ्रष्टाचार झालेला असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे आणि जो ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्टाचार होताच कामा नये आणि चौकशी करणाऱ्यांचं कामच असतं की त्याची चौकशी केली गेली पाहिजे. तक्रार आली तर आणि दूध का दूध पाणी का पाणी पुढं आलं पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. वित्त विभागाने महामंडळासाठी आर्थिक बजेट किंवा खर्च करण्याचं स्टँड घेतलं. काय 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 मोठमोठे जे महामंडळ आहेत त्यांच्याकडे आर्थिक तजवीज फार नसेल तर पैसे अलोकेशन्स किंवा योजना करू नयेत अशा स्वरूपाची वित्त विभाग त्यांच्याकडं जे काही त्यांना बजेट म्हणजे एकंदरीत नियतवे दिलेले आहे त्या पद्धतीनं त्यांनी खर्च करावा. तटकरेंना विनंती केली की मला काम द्यावं, काहीतरी जबाबदारी द्यावी. त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.